दगड तरला पाण्यात. दगडावर काय लिहिलं होतं? दगडावर काय लिहिलं होतं महिला मंडळ? राम. सेतू तयार झाला. कोणीतरी त्याचा फोटो काढला आणि व्हॉट्सअप ग्रुपला टाकून दिलं. लंकेमध्ये एक राक्षस व्हॉट्सअप खेळत बसला होता, आपला टाइमपास करत. त्याच्या ग्रुपला आला तो फोटो. त्याने तो झूम करून पाहिला आणि त्याला काय दिसतं? दगडावर काय लिहिलंय? काय लिहिलंय? राम. त्याचं डोकंच फिरलं. तू म्हणला अरे बाप रे, पाण्यावर दगड तरतात नुसतं राम लिहून, शत्रू लय बलवान दिसतोय. मग तिथं अजून बाकीचे राक्षस गोळा झाले. मग त्यातला एक जण म्हणला आता करायचं काय? त्यातलं एक जण म्हणलं आपल्या मालकाला काय अक्कल बिक्कल आहे का? कशाला त्यांची मंडळी पळवायची? आता किती मागात पडलं, शत्रू किती बलवान आहे, नुसतं दगड तरतात आहे पाण्यात, अजून काय होईल? मग त्यातला तिसरा म्हणला ऐका माझं, आता एकच पर्याय, पक्ष बदलावं लागेल. काय बदलावं लागेल? काय बदलावं लागेल? पक्ष. ईडी पासून जर वाचायचं असेल तर आपल्याला पक्ष बदलल्याशिवाय पर्याय नाही. आणि असं पण एका जागेवर जास्त दिवस राहून प्रगती होत नाही. फुटावं तर लागन. फक्त त्यातला एक राक्षस चांगला होता जरा मनाने, तो म्हणला फुटू आपण, असं काही नाही, सगळ्यांचं मत झालंय एक मत, तर फुटू आपण, पण सांगून फुटू. डायरेक्ट गुवाहाटीला जायची गरज, सांगून फुटू ना, म्हणजे सांगून जाऊ बाबा एवढा दिवस राहिलोय सोबत, सांगून जाऊ. ठीक आहे म्हणलं चल. मग सगळे राक्षस निघाले मोर्चा घेऊन. कुठं? रावणाकडं. रावणाला म्हणले सरकार आमची मागणी पूर्ण करा. रावण म्हणला काय झालं? शत्रूचे दगड सुद्धा तरतात राम लिहून, तुमच्यात आहे का ती ताकद? रावण म्हणला इथपर्यंत बातमी पोचली का? रावण हुशार होता, म्हणलं काय पुरावा आहे का? हा बघा फोटो. रावणाने फोटो झूम करून पाहिला, म्हणले अयो पुरावा निश्चित आलेत बाबा, आता काय करायचं? पण रावण हुशार होता, तो धूर्त राजा होता, तो काय असा येडा गवाळा नव्हता. तो म्हणला शत्रूचंच काय, आपल्यात सुद्धा ती ताकद आहे, आपण सुद्धा दगड तोडू शकतो. ते काय लय अवघड आहे काय? राक्षस पुढचीच, आम्हाला डोळ्यांनी बघायचे. रावण म्हणला चला मग. रावण पुढं, ते सगळे गबाळ त्याच्या मागं. इकडून रामाचा सेतू, तिकडून रावणाचा सेतू. आले तिथं. रावणाने दगड घेतला, दगड टाकला पाण्यात. विशेष म्हणजे दगड तो तरला, बुडाला नाही, तरला, दगडच तरला. एक राक्षस म्हणला आता काही खरं नाही, आता लाट कोणाची असो, विजय कोणाचा? आपलाच नाही. आता काही पक्ष बदलायची गरज. पण त्याच्यातला एक राक्षस लय येडा होता, तो म्हणला असंच तरतोय त्याच्यावर बसून बघा, लोक कुठं डोकं लावतील. चांगलं चाललेलं असलं ना काहीतरीच बोलून मोकळा होणार. बसला राक्षस त्याच्यावर एक, तरी बुडला नाही. म्हणले बास, आता पक्ष बदलायची गरज. आपण काय साधा माणसाच्या पार्टीतले काय, कच्च्या माणसाच्या पार्टीतले खिलाडी आहे का आपण? अजिबात गरज नाही, फुटायची अजिबात गरज नाही. आम्ही रावणासोबतच. रावण महाराज की कोण म्हणलं जय? मग काय संध्याकाळी डीजे बीजे धिंगाणा नुसता, दारून बिरून नुसता, राडा नुसता, सगळ्या रावणाचा जयघोष. संध्याकाळी नंतर रावण घरी आला जेवायला. पुढचा मुद्दा ऐका बरं का. मंदोदरी म्हणाली रावणाची पत्नी, का ओ मालक, तुमच्या हातून दगड तरलाच कसा? मालकाने बाहेर किती शायनिंग हाणू द्या, आपल्या मालकाची खरी क्वालिटी काय त्याच्या मंडळीलाच माहीत असतं. बाहेर किती कडक टोपी घालून फिरू दे, किती टापा हाणू द्या, मग घरी आल्यानंतर त्याची लेवल त्याला कळती. मंदोदरी म्हणली सांगा, एक तर तुम्ही मरणाचे पापी आणि तुमच्या हातून दगड कसा काय तरला? तो म्हणला रावण मी मरण पण तुला सांगणार नाही, कारण त्याचं कारण आहे महाराज, महिला मंडळाला एखादी गोष्ट कळावी. जोपर्यंत ते 10-12 बायांना सांगत नाही त्यांचं मन काय भरत ओ कुरवंडी.
आणि प्रत्येकीला सांगताना एकच वाक्य सांगणार, तू ये म्हणून. तू ये म्हणून सांगती, कोणाला सांगू? अख्ख्या गावाला सांगू सुट्टी. ते रावणाला माहित होतं महिला मंडळाचा विषय लय अवघड असतो. तुम्हाला मी मरण पण सांगणार नाही. पण त्याच्यात कसं आहे माहिती आहे का, राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री हट्ट याच्या पुढं कोणाचं काही चालत नाही. मग तो राजा का असा नाही. शेवटी लई प्रयोग केला मंदुदरीने आणि शेवटी मग रावणाला सांगावं लागलं. रावण म्हणला, ऐक मंदुदरी ऐक, सैनिकांचं मनोबल खचू नये म्हणून मी जरा राजकारण केलं. काय केलं? समुद्रापाशी गेलो, दगड घेतला, दगड, आणि त्या दगडाला म्हटलं, ए दगडा, तू जर बुडाला तर तुला रामाची शपथ आहे. बघा रावण, आता रामाची शपथ घातली, हो दगड बुडन का? अहो तरला ना. मग राम नामाने जर दगड तरतात तर आपण तरणार नाही का? 100% तरणार ना महाराज. रामाचं नामस्मरण करा, राम स्वतःची पदवी आपल्याला देतो महाराज. नवे नवे हृदयामध्ये राम आहे, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा. देव आहे फक्त माहीत नाही, ते पद फक्त अंतकरणात बसलं पाहिजे. अभंगाचं प्रथम राम म्हणता रामाची होई जे, राम म्हणता रामाची होई जे. मला सांगा मंडळी, गायन करणं सोपं आहे का हो? हा म्हणा किंवा नाही म्हणा. नाही. मृदंग वाजवणं सोपं आहे का? त्याच्यामुळे कष्ट आहे महाराज. 7-7, 8-8 वर्ष मेहनत आहे महाराज. मृदंग वाजवताना बोटातून रक्त येतं, बोटातून रियाज करून करून. तेव्हा एवढे सुंदर बोल वाजवता येतात. आज पकवाज घेतला आणि उद्या वाजवता आलं नाही. नाही नाही महाराज. माझा मित्र होता 6 वर्ष आळंदीला. किती किती? फक्त दोतरच नाही असायला शिकला. कोणालाही जमत नाही महाराज. ते गायन करणं सोपं नाही. काही ना नुसतं 6 लावायला वर्ष जाते. सोपं नाही महाराज. मग कष्ट. बरं जाऊ दे, यांना थोडा पण बाजूला ठेवू बरं का. कीर्तन करणं सोपं आहे का? सोपं आहे का? तुम्ही माझ्या पुढं नाहीच म्हणणार. मी इथून गेल्यावर तुम्ही माझ्या मागं काय म्हणता हे महत्त्वाचं आहे. वा, सोपं नाही महाराज. आता बघा, इथे एवढे सुंदर गायक आहेत, सुंदर मृदुंग वादक आहे, लहान पोरगे. हे गावचंच आहे नाही, मागच्या वर्षी पण होतं. सुंदर महाराज म्हणजे एवढे सुंदर महाराज, सुंदर गायक वादक इथं उपस्थित आहे. महाराज मंडळी उपस्थित आहेत. आमच्याकडं बघून तुम्हाला कुठंतरी मनात असं वाटत असेल ना, महाराज लोकांची लई मजा आहे. तुम्ही हसताय म्हटल्यावर तुम्हाला वाटतंय महाराज, पण मी तुम्हाला ते उलगडून सांगतो ऐका. पोरांनो, रॉकेट माहिती आहे? रॉकेट रॉकेट कुठं उडतं? आजी कुठं उडतं? आकाशात. बर, आकाशात रॉकेट उडतं. आपण काय म्हणतो? काय उंच रॉकेट उडते हो. रॉकेट काय उंच उडतंय, पण त्याचा मागं धूर किती निघतो तुम्हाला माहित का? रॉकेटला कोणाला माहित? त्या रॉकेटला. आपल्याला काय दिसतं? काय उंच चाललंय, वा वा, पण त्याचा मागं धूर किती निघतो कोणाला माहित? रॉकेट. तसं आमच्याकडं बघून तुम्हाला वाटू शकतं महाराज लोकांची लई मजा आहे, वा 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 वा, पण आमचा मागं किती दूर निघतो ते आम्हालाच माहीत नाही. विषय निघाला म्हणून सांगतो मी, असं सांगत नाही, पण निघाला आता म्हणून सांगतो. मागच्या 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 35,000 किलोमीटर. किती 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 महिन्यात? दिवसही गाडीत आणि रात्री घरी जायल्याची गॅरंटी नाही. तुम्ही काय घरी जाऊन देत नाही मला. कुकरमध्ये बटाटा कसा शिजतो तसं आम्ही सकाळ संध्याकाळ तालुक्याच्या आसपास मी सहसा कीर्तनच घेत नाही. 99% तर नाहीच घेत. आता हे ओळख आहे, समीर भाऊ तोत्रे, आम्ही सगळी मंडळी नाही का. हो, आमचे मामा इथं माहिती आहे ना, सोन्या मामा शिंदे PSI. हां, म्हणजे हे आमचे मामाचं गाव, इथं मित्रमंडळी, त्यामुळे जरा प्रेमाचं. नाही तर असं तारखा मी घेत नाही तालुक्यात बिलुक्यात. आज सगळे तारखा लांबच, कारण आपल्यात एक जुनी म्हण आहे माहिती आहे का तुम्हाला? जिथं पिकतं, म्हणा ना म्हणा, मी बोलल्यावर थोडं अवघड जाईल, तिथं खपत नाही महाराज. हां, म्हणून मी इथं डोकं लावत नाही. माझे कीर्तन सगळे 200, 300, 400, 500 किलोमीटर लांब महाराज. हां, तो आनंद वेगळा, हा सुद्धा आनंदच आहे महाराज. पण कसं आहे महाराज बघा, एक मित्र होता माझा, मित्र म्हणजे हाय बरं का अजून, तर तुम्हाला भेटल्यावर नुसता कणायचा, महाराज तुमची लय मजा, तुमच्यासारखी मजा म्हणा ना म्हणा कोणाचीच नाही. वा, मी त्याला म्हणलं कणू नको,
फक्त 8च दिवस माझ्यासोबत गाडीत फिर. तो मला रुबाबात म्हणला, महाराज मी गाणार नाही, वाजवणार नाही, काय करणार नाही. म्हटलं तुला कोण गायला वाजवायला देते? इथं रथी महारथी पडले, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस टाकलं त्याला गाडीत. 8 दिवस त्याला असं फिरवलं मारा, ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, सकाळ संध्याकाळ कीर्तन, असं वैतागलं ते प्रवासाला. 9व्या दिवशी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या वंशा, देवाकडे जावे त्याच्या वंशा, देवाकडे जावे त्याच्या वंशा, देवाकडे जावे त्याच्या वंशा. ताऱ्यातला मासा तो बघेतो पैसा, जावे त्याच्या वंशा, देवाकडे जावे त्याच्या वंशा. ताऱ्यातला मासा तो बघेतो पैसा, देवाकडे जावे त्याच्या वंशा. जावे त्याच्या वंशा देवाकडे. सोपं नाही महाराज, पण तुमचं असणारं प्रेम आहे म्हणून या गोष्टी शक्य होतात. नाही तर काय महाराज, आता 1.5 तास झाले महिला मंडळ तुम्ही इथं बसलेत कीर्तनाला. बसले का नाही? तुम्हाला घरची आठवण झाली का? अहो झाली का नाही? नाही, मग तुम्ही आता स्वर्गात आहे. वर काय? वर मला माहीत नाही, कारण मी अजून काही गेलो म्हणजे जावा. मी अजून गेलो नाही. मी वरती गेलो तुम्हाला मिस कॉल देईल, मग सांगा वर यायचं का नाही. सगळा आनंद इथे. हा सुख सोहळा स्वर्गीय नाही, गाये नाचे उडे आपुल्या छंदे, मनाच्या आनंदे आवडीने नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. इथं आनंद घ्या महाराज, हा आनंद दुसरीकडे नाही. आयुष्य चांगलं जगा, समाधानाने जगा, हसत खेळत राहा. आजकाल माणसं हसत सुद्धा नाही. आजचं कीर्तनाचं द्या सोडून, पण अशी माणसं हसलं पाहिजे हो. ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात, अहो ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात, आणि गर्दीत घुसता येतं. घुसा बाबा पण हसा, खुश राहा महाराज. काय त्याच्यामध्ये महाराज? हसलं पाहिजे, खुश राहिलं पाहिजे. काही माणसं हसत नाही कीर्तनात, त्यांना असं वाटतं आपण लय प्रतिष्ठित आहे, गावात आपल्याला लय लोक मानतात, नाही का, आपलं पद मोठं आहे, आपल्याकडे 2-4 स्कॉर्पिओ, 2-4 फॉर्च्युनर आहे, गळ्यात 2-4 तोळ सोने. हसायचं कसं काय एवढ्या माणसं? ते आतल्या आतच दाबून ठेवतात. हसायला मस्त येतं, पण आतल्या आतच दाबून ठेवणार. म्हणजे जे हसत नाही ना, आतल्यात दाबून ठेवतात ना, त्यांना अटॅक लवकर येतो. ते जास्त दिवस जगत नाही, आणि त्यांनी जगूनही काय फायदा नाही. अजिबात नाही मार. वा, अटॅक काय येतो महाराज? अटॅक कोणाला येतो? कोणाला येतो अटॅक? पैशांची जास्त हाव, ताणतणाव, टेन्शन, डिप्रेशन, व्यसन, याच्यामुळे माणसाला अटॅक येतो. जो समाधान ना, खुश नाही ना, खुश, त्याला अटॅक लगेच होतो महाराज. आपले पूर्वज बघा, आजोबा पणजोबा, काय होतं त्यांच्याकडं? 2 बैल, बैलगाडी, शेती, याच्यावर ते समाधानी महाराज. त्या काळात दवाखाने सुद्धा जास्त नव्हते, पण त्यांना 100 वर्ष आयुष्य सहज लाभायचं. का? समाधान. आणि आता समाधान नाहीच महाराज. आहे का समाधान? इथं बसलेल्यापैकी अशी कोण बाई आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? तिने हात वर करा. बघा तुम्ही 2 मिनिटं तिकडेच बघा, आणि जास्त वेळ हात वर ठेवू नका, खाली घ्या दुखन. बस खाली घ्या. किती जणांचा हात वर येतो बाबू? झालं का? एकीचं सुद्धा नीट हात वर नाही, एकीचं सुद्धा नाही. किती महिला मंडळ किती? आणि ज्यांनी कोणी हात वर केला चुकून, मी चुकूनच म्हणन, त्यांनी सुद्धा हात खाली घ्या, कारण बाकीच्यांना माहिती आहे तुमच्या शेजार कोणी. त्यामुळे माझ्या पुढे एक करायचं आणि मागं वेगळं, त्याला काही मजा नाही मारत. काय ते आपलं मन दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहू शकत नाही, अजिबात नाही. आणि नेहमी मी एक वाक्य सांगतो, एक वेळ माणसानी मळका असावं, मळक. कुरवंडी मळका असावं, पण मग तुम्ही आता काय केलं? काय जळता?
मळ साफ होतो. आता लई पावडर, सर्फ एक्सेल, टाईड, रेन आला, घडी, वॉशिंग मशीन, सगळा मळ तुमचा साफ होणार. वा 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 वा. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. माणसाने जळू नये, समाधानी असावं. आणि आता समाधान राहिलं नाही. तुमच्यासाठी खास एक वाक्य सांगतो. शेजारच्या दारात नवीन फॉर्च्युनर गाडी दिसली, न्यू ब्रँड फॉर्च्युनर, शोरूम पीस. याच्या छातीत चमक आली. बघता काय माहिती, मेलं ते. मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहुण्यांची होती. हे मेलं ना, घेणं ना देणं. कारण त्याला काय नाही, अहो काय नाही, समाधान नाही. समाधान लय महत्वाचे. ठेविले आनंदे तैसेचे राहावे, ठेविले आनंदे तैसेचे राहावे, ठेविले आनंद तैसेचे राहावे, ठेविले आनंद तैसेचे राहावे, ठेविले आनंदे तैसेचे राहावे, ठेविले आनंदे तैसेचे, ठेविले आनंदे तैसेचे राहावे, ठेविले आनंद तैसेचे राहावे, ठेविले आनंद तैसेचे राहावे. असू द्यावे समाधान जिथे, असू द्यावे समाधान जिथे, असू द्यावे समाधान. ठेविले आनंद तैसेचे राहावे, ठेविले आनंद तैसेचे राहावे, जिथे असू द्यावे समाधान, जिथे असू द्यावे समाधान, जिथे असू द्यावे समाधान. ठेविले आनंद तैसेचे राहावे, ठेविले आनंद तैसेचे राहावे, तैसेचे राहावे, तैसेचे राहावे. वा वा वा. काय पाहिजे माणसाला? समाधान पाहिजे. पण समाधान मंदिरात जाता का? मंदिरात, अहो मंदिरात जाता का? काय मागता देवाकडं? एवढं दिलं का देवाने? हा मग जमलं. मग माग काय मागता? काय म्हणले? सुखी सुखी बेळ. तुमचा मला आवाजच नाही. सुखी ठेव. बरं, कोणाला? देवाला, मला, बाकीच्यांना. मग दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालन, पण त्याच्यावर आपली बिडी पेटली पाहिजे. चला पेटू द्या. चला, सगळ्यांचं भलं कर, पण सुरुवात माझ्यापासून कर. आपण निवड स्वार्थीवाले. सगळं मला, सुख मला, संपत्ती मला. मला एक सांगा बरं, तुम्ही मंदिरात जाता, मंदिरात मागायची गरजच काय देवाकडे? देवाला कळतच नाही का तुम्हाला काय द्यावा? देवाला नाही कळत तुम्हाला काय द्यावा, काय दिलं पाहिजे, काय नाही दिलं पाहिजे. देवाला कळतच नाही का? सगळं तुम्हालाच कळतं का? तरी आपण देवाकडं मागतो. बरं, मागतो तर मागतो कोणासाठी मागतो? स्वतःसाठी. बाकीच्यांचं काय? आपण स्वार्थी महाराज. स्वार्थी माणसं देवाला आवडत नाही. सगळ्यात चांगला दुकानदार कोणता हो? तुम्ही माझ्यापेक्षा अनुभव आहे, पटकन बोललं पाहिजे. सगळ्यात चांगला दुकानदार कुठला? जो उधार देतो तो. बघा आता, स्वार्थी. स्वार्थी माझ्या सकट बरं का, मला नाही सोडत. सगळ्यात चांगला वायरमॅन कोणता हो? आकडे काय म्हणले? स्वार्थी आपण. मला पोरांनो, शिक्षक चांगला कोणता रे? जो मारित नाही. आपण स्वार्थी महाराज. स्वार्थी माणसं देवाला आवडत नाही महाराज. स्वार्थ नसावा. आपल्या भक्तीत स्वार्थ आहे, संतांच्या भक्तीत स्वार्थ नाही. नामदेवराय म्हणतात, अकल्पायुष्य वावे तया कुळा माझी असं कळा हरीच्या दासा. माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नको. कोण म्हणते? नामदेवराय. आहे का स्वार्थ जगासाठी? एकनाथ महाराजांचं मागणं बघा. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. वा. प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. प्रेम विना नाही समाधान, समाधान, समाधान.
देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई. लय प्रेम झालं महाराज. तुम्हाला असं वाटत असेल आम्ही असं एकमेकावर का धावतोय. आमची प्रेम करण्याची पद्धतच तशी असते गायकवादाची. आम्ही असंच भेटतो कीर्तनात. प्रेम सुख दे प्रेम प्रेमाविना नाही समाधान. हां समाधान नाही. समाधान कशात आहे प्रेमात. प्रेमाने राहा महाराज. चांगलं बोला चांगलं वागा. काय राहिलं महाराज आयुष्यात दुसरं काय. आता युद्ध सुरू झाले. 12 मार्चला माझा दुबईला कार्यक्रम होता. युद्धामुळे गेला पुढं. काय सांगता येत नाही. उद्या काय होईन सांगता येत नाही महाराज. आता आली तारीख जूनची. जूनपर्यंत होते का नाही नीट. नाही तर पडायचा लॉकडाऊन. काय सांगता महाराज. लय अवघड विषय महाराज. त्यामुळं आयुष्य चांगलं जगा. आपल्या पुढं काय होईन सांगता येत नाही. हाय तोवर चांगलं राहा महाराज. काय दुसरं राहिलं महाराज आयुष्यात. चांगलं वागा चांगलं बोला. आपल्याला बोलायचं सुद्धा कळत नाही. मागं माझं कीर्तन होतं तिकडं बीड साईडला. आणि कीर्तन झालं. मी खुर्चीवर बसलो. एक जण माझ्या जवळ आला. माझ्या पाया पडला बा. खिशातून 500 रुपयाची नोट काढली. धनवंतच ते असं. पण ते कसे लोक असतात तुम्हाला मी सांगतो. पाया पडला. खिशातून 500 रुपयाची नोट काढली. पायावर ठेवली. म्हणलं बाबा ही नोट कशासाठी. तर म्हणला काय करता महाराज ही नोट कुठंच चालत नव्हती. गळ्यात गोफ आणि वागला कसा. त्याला म्हणलं कुठंच चालत नाही ते इथं कशी काय चालवणं. मग वागायचं कळत नाही. बोलायचं कळत नाही. चांगलं वागलं कर्म चांगले पाहिजे ना. चांगलं बोललं पाहिजे. माणूस रागात तर काही बोलून जातो. मी नेहमी सांगतो राग आल्यानंतर शिव्या द्यायला ताकद लागत नाही. राग आल्यानंतर ओरडायला ताकद लागत नाही. राग आल्यानंतर मारामारी करायला तर अजिबात ताकद लागत नाही. खरी जी ताकद लागते ना राग आल्यानंतर ती शांत बसायला. शब्द निघतात हृदयातून. अर्थ निघतात डोक्यातून. माणसाने विचार करून बोललं पाहिजे. कारण ज्यांनी जीभ जिंकली ना त्यांनी जग जिंकलं महाराज. अमृता जीवाने वा वाजवा. आवडलं की वाजवायचं मार. चांगलं बोला. वाणी कशी पाहिजे साचाने मावळ. मितले जैसे रसा शब्द जैसे कळोळ अमृताचे. वेची ते वचन जेणे राहे समाधान. आपल्या बोलण्यामुळे समाधान भेटलं पाहिजे महाराज. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे महाराज. ही गोष्ट साधू संतांनी 450 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी सांगून ठेवले. पण लोक ऐका जवळ जवळ लोक चांगलं सांगून ऐकतात का. ऐकतच नाही. ऐकलं पाहिजे. ऐकलं नाही तर संत वर्णन करतात महाराज. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल बघा दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल बघा दुसरा येईल. हे जरी नाही काल शेवटी काळ बांधून येईन. शेवटी शेवटी काळ बांधून येईल. शेवटी जनार्दनी आमच्या काही बाजाईला. जनार्दनी आमच्या काही बाजाईला. बाजाईला
खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे ना बोलू आम्ही वर्तमान खोटे वर्तमान खोटे ना बोलू आम्ही वर्तमान खोटे आम्ही वर्तमान खोटे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे ना बोलू आम्ही वर्तमान खोटे आम्ही वर्तमान खोटे ना बोलू आम्ही वर्तमान खोटे आम्ही वर्तमान खोटे पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगागे 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 बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई आवगा आवगा दागड दिंगागे आवगा दागड दिंगागे आवगा दागड दिंगागे दागड दिंगागे दागड दिंगागे अवगा दागड दिंगागे अवगा दागड दिंगागे अवगा दागड दिंगागे टाळ्या वाजवायचे हाताचं दातवण जग पोटी टाळ्या एक साधा एक सारखा आवाज आला पाहिजे माग बसलेले दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू 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 घ्या कोणी काळामणी 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 दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळामणी दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळामणी घ्या ग कोणी मी थांबल्यावर कसं काय वाजवतो तुम्ही दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू 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 घ्या कोणी काळामणी 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 टाळ्या टाळ्या थांबल्या नाही पाहिजे या शेजारनीना बरं नाही केलं बया. जोपर्यंत मागचे वाजवत नाही तोपर्यंत हे असं चालू राहणार. तुम्ही मंडपात बसले कमीत कमी टाळ्या तरी वाजवा. या शेजारणीनं बरं नाही केलं बया मला पंढरीला नेलं ग 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 बया. या शेजारणीनं बरं नाही केलं बया. आपला थोडा आराम करायचा. हा तुम्ही वाजवा. हा पुरुष मंडळी थोडा जरा विचार करतात बरं का वाजवायला. या शेजारणीनं बरं नाही केलं बया मला पंढरीला नेलं ग 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 बया. सोमवा का प्रेम नगरा वारे सावध होते भजने लागा देव करा कैवारे माझ्या. थांबल्यावर बरोबर वाजवता बरं का तुम्ही. हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी
मल्हारीची वारी मल्हारीची वारी. सगळ्यांचे हात वरती, हात वरती, हात हात हात. सगळ्यांचे हात वर, हात माग बसलेले. एक हा पिंगळा महाद्वारी बोल बोली तो काय हा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो काय हा पिंगळा महाद्वारी. एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजून घ्या. साधू संतांचा ऐका महाराज, कारण मनुष्य जन्म पुन्हा नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर. एकदाच चांगलं जगा, नाही का. रामाची भक्ती करा आणि त्या वचनातच सुख आहे महाराज. फक्त विश्वास पाहिजे. ऐसे सुख वचनी आहे, विश्वास आहे अनुभव पाहिजे. आता विश्वास नाही आहे का? विश्वास विश्वास राहिले का आजकाल? राहिले? बँकेत जा, पेन बांधून ठेवतात. विश्वास नाही महाराज. मेडिकलमध्ये जा, कातर बांधून ठेवतात. विश्वास अजिबात नाही. पानपोईत जा, पाणी प्यायला ग्लास बांधून ठेवतात. विश्वास नाही. बायका नवऱ्याला बांधून ठेवतात. विश्वास नाही म्हणतात. तरी हा म्हणतो, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही. तू बांधून ठेवला, भरोसा होईल कसा? विश्वास राहिला नाही महाराज. विश्वास पाहिजे महाराज. आता विश्वास नाही, नीती नाही. काय नीती आपल्याकडे आहे का? अमेरिकेमध्ये चोर पकडण्याची मशीन आणली. चोर पकडण्याची तासाभरात 10 चोर सापडले. किती? 10. ती मशीन जपानमध्ये आणली. तासाभरात 10-12 चोर सापडले. तीच मशीन भारतात आणली. अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेली. काय नीती आहे महाराज? नीती नाही, निष्ठा नाही, विश्वास नाही. आता सगळी निष्ठा निष्ठी. काय निष्ठा आहे महाराज? काय नाही. सगळं अवघड झाले महाराज. म्हणून विश्वास ठेवा. ऐसा सुख वचनी आहे, विश्वास आहे अनुभव पाहे. आणि ते जे सुख आहे ते कशात आहे? राम रसाची या चवी. ते एकदा रसाचं तुम्ही जर चव घेतली तर दुसरे रस तुम्हाला आवडणार नाही. आन रस रुचती केवी, त्याचंच आवड लागणार महाराज. दुसरी नाही. फक्त त्याचं कळण, त्याला कळण महाराज. ज्याचं त्याचं प्रारब्ध महाराज, ते बदलता येत नाही महाराज. आणि हे जी सगळी गोष्ट आहे हे तुकोबर आहे अनुभवाने सांगतात. वर नाही. एकतर सांगण्यासाठी अधिकार लागतो आणि दुसऱ्या गोष्ट अनुभव लागते. अधिकार महत्वाचा आहे. अधिकार. समजा आपण एखाद्याला म्हणलो तुला बघून घेईन, तो काय म्हणणार? पळ, तुला काय बघून घ्यायचं ते घे, पळ. एखादा DYSP साहेब म्हणला तुम्हाला तुला बघून घेईन, रात्रभर त्याला झोप नाही येणार, उलटा पालटा पडत जाईन. कारण अधिकार कोणाचा जास्त आहे? DYSP साहेबांचा. सांगणे बोलण्यासाठी अधिकार लागतो. दुसरी गोष्ट अनुभव लागतो. किती ओव्या पाटे हे महत्वाचं आहे का किती ओव्या कळतात हे महत्वाचं आहे? बोला ना मोकळे मनानं. कळतात ते महत्वाचे. बरं, किती ओव्या कळतात हे महत्वाचे का किती ओव्याचा अनुभव आला हे महत्वाचे? अनुभव आला म्हणजे अनुभव महत्वाचे. तुकोबार अनुभव घेऊन सांगतात अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणेचा कोणी सांगे सांगे, तुका म्हणेचा कोणी सांगे, कोणी सांगे, तुका म्हणेचा कोणी सांगे. माझा अनुभव माझा अनुभव आहे, ऐसे सुख बचने आहे ऐसे सुख बचने अनुभव अंगे माझा अनुभव अंगे ऐसे सुख वचने आहे ऐसे सुख वचने आहे. विश्वास अनुभव
विश्वास विश्वास अनुभव विश्वास अनुभव विश्वास अनुभव विश्वास अनुभव 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 विश्वास विश्वास अनुभव विश्वास अनुभव पाए ऐसे सुख बच्चन आहे ऐसे सुख बच्चन तुका म्हणेचा कोणी सांगे माझा अनुभव आहे अंगे ऐसे सुख वचने आहे विश्वास आहे अनुभव पाय. बोलता बोलता बराच वेळ गेला. आजच्या कीर्तनासाठी ज्यांनी उत्तम अशी गायनाची साथ दिली महाराजांचं नाव काय म्हटलं कुठले महाराज तौर महाराज आणि यांचं माऊली महाराज तौर आणि श्रीराम महाराज चव्हाण. वा वा दोन्ही गायकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. यांचं बाबांचं बाबा इथलेच आहेत. वा इथले ग्रामस्थ मंडळी असतील भजनी मंडळ त्यांचं सुद्धा मनापासून कौतुक. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा महाराज. सुंदर नियोजन प्रयोजन आयोजन संयोजन महाराज. सगळ्यात जास्त कौतुक करावं साऊंड सिस्टीमवाल्या भाऊचं महाराज. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. नंबर 1ची साऊंड सिस्टीम या भागात आहे महाराज. त्यांची भरपूर 2-3 वेळा आपला संबंध आला असेल कार्यक्रमाला. खूप सुंदर महाराज. कसं असतं माहिती आहे का बघा थोडक्यात सांगतो तुम्हाला मी. आपण महाराष्ट्रभर फिरतो महाराष्ट्राच्या बाहेर फिरतो. मी 3 राज्यात फिरतो कर्नाटक तेलंगणा गुजरात महाराष्ट्र असे. पण एवढ्या ठिकाणी फिरत असताना
भरपूर ठिकाणी मोठमोठे साऊंड सिस्टीम असतात, मोठे स्पीकर, मोठं धिंगाणा त्यांचं, 10-12 ग्रुप टीम ती काय. पण सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहिती आहे का, ऑपरेटिंग. गायकाला, वादकाला, महाराजाला टायमिंगला काय दिलं पाहिजे, बेस दिला पाहिजे, इको दिला पाहिजे का ट्रबल दिला पाहिजे, नाही तर महाराज ट्रबलमध्ये यायचा. पण त्यांनी खूप सुंदर ऑपरेटिंग केलं महाराज, त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांनी कौतुक करा महाराज. वा वा वा. आणि नेमकं ह्याच गावचे आहेत ना ते, मग ते अजून तुमचं भूषण आहे महाराज, रत्न महाराज या गावचं महाराज. वा, तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो महाराज. सर्व जमलेले महिला मंडळ, पुरुष मंडळ, तुमचं मनापासून धन्यवाद. हो, आचारी पण याच गावचे असतील. हा, तुमचं सगळं एक तापा याच गावचा असतो महाराज. आपले प्रत्येक साहेब बसले इथं, तुमचं मनापासून धन्यवाद. आलेले माझ्यावरती प्रेम करणारे सर्व मंडळी, एखाद्याचं नाव राहू शकतं. तुमचं मनापासून धन्यवाद महाराज. झालेली सेवा तुमच्या जनता जनार्दनांच्या चरणी अर्पण आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश आणि हा 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 थांबा 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 थांबा, मी नाव राहिलं ना, याचं नाव काय? हा, अर्णव महाराज गटे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजव महाराज. जरा शिका महाराज, लहान पोरग आहे तरी एवढं भारी वाजवते. तुम्हाला मगाशी म्हटलं ना, माझा मित्र 6 वर्ष होता, आता लग्नाचं झालंय, फक्त जो तरच नेसो, दुसरं काही येत नाही. पण याचं कौतुक करावं महाराज. तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात. तुझं मनापासून धन्यवाद दादा. असंच वाजवत राहा. यांना सगळ्यांना मागं पाडून टाक, सगळ्यात पुढे निघून जा. काय करायचं याचं? आता यांना सगळ्यांना रिटायर्ड कर, आपलं मस्तपैकी वाजवत राहा महाराज. आपण दोघं आहे. वा वा वा, सुंदर महाराज, सुंदर सेवा, मनापासून धन्यवाद. ज्ञानेश्वर नाराज माऊली, नाराज माऊली, नाराज माऊली.